गाडीतच बसून. नमस्कार मित्रांनो, इथे आपली 2-3 बॅगे ठेवलेल्या आहेत. एक इर्टिगा आलेली आहे. नको कोण आहे? केदारनाथचा माणूस आहे हा, आणि मंडळी आहे सगळी आपल्या जोडीला आलेली आपल्याला सोडायला. ती आपली गाडी आहे. चला आता आपली केदारनाथ ट्रॅव्हलिंग चालू झालेली आहे. आपण इथून गोवा नाक्यावरून ओला केलेली आहे आणि ओलामध्ये निघालेलो आहे. चला बघूया कसं काय. आता इकडे आपले मित्र सगळे थांबलेले आहेत. सगळे केदारनाथ वाले आहेत. चला या मित्रांनो, हॅपी जर्नी होणार आहे आपली. आता 4 धाम यात्रेला सगळे निघालेले आहेत. सगळे शार्पशूटर, सगळे शार्पशूटर. छोट्या बस, चल बस, चल बस, पुढे बस. चला निघा बस. चला 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 बसा. ओमकार, अमित, छोट्या. चला एक गाडी आपली झालेली आहे. सगळी निघालेली आहे मंडळी. बाय 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 मंडळी, बाय बाय. एकविरा माते की बम बम बोले, बम बम बोले. आपण आता मित्रांनो बांद्रा स्टेशनला पोहोचलो आणि आपण वरती गेस्ट रूम मध्ये आलेलो आहे. इकडे आता जेवण चालू आहे रात्रीचा. हे हरिद्वारला उतरल्यानंतर वेज चालू करणार आहेत आणि आपण आतापासूनच वेज चालू केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपली इकडे हरिद्वार एक्सप्रेस गाडी लागलेली आहे आणि इकडे आपले 2 मित्र पण आलेले आहेत. बाकीचे सगळे नाश्ता करतात. थोड्याच वेळात आपण गाडीत बसणार आहे. इकडे आपली हरिद्वार एक्सप्रेस लागलेली आहे. परवा सकाळी 7 वाजता पोहोचवणार आहे. आता आपली गाडी 12:20 आहे. तर आपण यावेळेस AC ची तिकीट काढली आहेत सगळ्यांची. चला तुम्हाला पुढे ट्रेनमधली जर्नी दाखवतो कसं काय ते. मित्रांनो आता आपली दुसरी पण मंडळी आलेली आहे. चला तुमचा B5 तुमचा इकडे. तुम्ही कशात आहे? तुम्ही? मी B6 मध्ये. ती कशामध्ये? B6 ला. मी पण B6 ला. तू B6. हे तू कशात आहे? B5 B6 B5. चलो B5 वाली मंडळी घुसो. मी माहिती कशात आहे. सगळे आलेले आहे मंडळी जमा झालेली आहे इथे. आस्ते आस्ते आणखी मंडळी येत आहेत. ब्लॉग ला सगळे सपोर्ट करा. याला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. काय बोलता? शेअर करा आणि याला पगार चालू होण्या एक माझी विनंती आहे. हा, तुझा काय ओमकार म्हणणं आहे? फुकट बिन अधिकारी. माझा म्हणणं आहे का आता भावानी किया घेतली, तू आर्टिका घे. नाही आपण बोईसर आले. आपला ब्रिझा पालघर बोईसर आले. ब्रेझा येणार आहे. ते रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. तुम्हाला झोप लागत नाही. सगळ्यांना केदारनाथचा भूक लागलेला आहे. कधी केदारनाथला पोचतो, कधी हरिद्वारला पोचतो. इकडे जागरण चालू झालेले आहेत. गणपती 10 दिवसाचे गेले पण इकडे जुगार काही बंद होत नाही आमचा. रात्रीचे 1 वाजता परत जुगार चालू आहे. नमस्कार मित्रांनो, इथे बघा आपली दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे आणि हाच आपला डे 1 आहे. तर या पूर्ण दिवसाची जर्नी आणि ट्रेनमधली मजा तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. इथूनच आपला पूर्ण दिवस चालू झालेला आहे आणि सकाळी सकाळी एकदम फॉग झालेला आहे बघा, एकदम धुका. मित्रांनो सकाळचा वातावरण एवढा निसर्गरम्य आहे की मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि एकदम खूप छान असं वातावरण वाटतं. हा तुम्हाला मी काही गोष्टी शब्दात सांगू शकत नाही, पण एकदम सुंदर असं वातावरण आहे. नमस्कार मित्रांनो, चला या सकाळ झालेली आहे. आता आपला नाश्ता करायची वेळ झालेली आहे. आपला नाश्ता चाललाय. व्हेज कारेला, ज्वारीची भाकरी
ये नाही होणार आहे ना मी. चिकन पार्टी हरिद्वारला गेल्यावर ते सर्व बंद होणार आहे यांचा. कोटा फुलसाच घेतलाय इकडे डबाच घेऊन बसलोय आयला झंझट नको. हा रतलाम जंक्शनला गाडी आलेली आहे. दुपारचे 12 वाजलेत. रतलाम जंक्शन एसी मध्ये झोपून झोपून फुल झालंय अख्खा. आम्ही रतलाम जंक्शनला आलोय. दुपारी 12 वाजल्यात. अजून एक नाईट काढायची आपल्या ट्रेनमध्ये. नको माझे माझे करू आता काढून झाले. नमस्कार मित्रांनो, इथे आता आपले जुने मित्र भेटलेले आहेत. हे पण केदारनाथच्या दर्शनाला चाललेले आहेत. हे फक्त केदारनाथ आणि बद्रीनाथ करणार आहेत. हे आपल्या इकडे आपल्या पार्किंग मध्ये असतात. आपलेच मित्र आहेत, सगळे भावंड आहेत. हे आपल्यासाठी आता आपण जी जानेवारीची टूर काढणार आहे, शिमला मनाली काश्मीर, या टूर 2 मधल्या एका कोणत्या तरी टूर मध्ये सामील होणार आहेत. तेव्हा यांची मजा आपण बघू काय असते, काय असतं, यांचा कसा काय फिरायला आवडतो यांना. आणखी भेटलेली आहे. फुल शाकाहारी जेवण चाललंय इथे. या बटाट्याची उसूल खायला. तुम्ही काय नॉनव्हेज वालेच नाही? एवढं खाल्लंय आपण. कोटा जंक्शनला आलेलो आहे आपण आता. कोटा जंक्शन इकडे आता चाय पार्टी चालू आहे. घरून पण फोन आलेला आहे. बायकोला पण करमत नाही बाबा. तर बायकोला पण करमत नाही. नवऱ्याला सोडा आता तरी. फुल चाय पार्टी. चाय पार्टी कला पण आला. ताई कुठे गेले? एसी मध्ये सगळ्यांची कुल्फी झाली. चायवर जोड. मित्रांनो